आदेश आला आणि पावसाने आपली हजेरी लावली. नेमकं 2-3 दिवस निसर्ग म्हणा किंवा परमेश्वराला प्रचंड साथ पावसाच्या माध्यमातून आपल्याला दिलेली दिसते. मागं उपोषण सोडलं आणि त्याच्या अर्ध्या तासातच आपला पेंडॉल घेऊन पडला. इथे प्रचंड पाऊस झाला, मुसळधार पाऊस झाला आणि आजही तशी स्थिती आहे. अशा सगळ्या अवस्थेमध्ये जरांगे साहेबांना जेव्हा माहीत झालं तर लगेच त्यांचा कॉल आला. या अशा अवस्थेमध्ये आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे या भावनेतून ते इथं आले. म्हणून आपण सगळ्यांनी एकदा पुन्हा त्यांच्या शाळेमध्ये आंदोलनाची सुरुवात करत असताना जसं आम्ही सगळे शेतकरी नेत्यांना एकत्रित आमंत्रित करून आपण याची एक मूठ बांधण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे. कारण नेते एकत्र झाले का शेतकरी एकत्र व्हायला सुरुवात होईल आणि मग ते नेते सगळे एकत्रित झाले, त्याची मूठ बांधली आणि कमी काळामध्ये या आंदोलनाची मोठी तयारी आपण केली. 150-200 सभा आपल्या झाल्या, 7 दिवसाचं अन्नत्याग झालं, पुन्हा पदयात्रा झाली, तेव्हा आंदोलन झालं, रक्तदान आंदोलन झालं आणि आता या टप्प्यामध्ये आपण पोहोचलो. आपण ओबीसी नेत्यांना पण पत्र दिलं होतं, सगळ्यांना प्रकाशजी आंबेडकरांना पण हे पत्र दिलं होतं, राजकीय पक्षांना पण आपण सगळ्यांना पत्र दिलं होतं. त्यापैकी काँग्रेसनं आपल्याला जाहीर पाठिंबा केला. काही काँग्रेसचे मंडळी कार्यकर्ते पण हजर होते, त्यांचे आभार मानले पाहिजे. दुसरं राष्ट्रवादी शरद पवारची गट ते पण पाठिंबा दिला. ते स्वतः मला वाटते अमरजी काळे आणि देशमुख हजर होते. आणि नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या तिकून तरी अधिकृत पाठिंबा नाही आला तरी उमेश पाटील खासदार साहेब ते सुद्धा आंदोलनात मला वाटतं हजर होते. आणि मग अशा सगळ्यांना देत असताना आपण जरांगे साहेब जेव्हा आले तेव्हा मागच्या आंदोलनात सुद्धा ते आले होते आणि त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे का मी ओबीसी म्हणून नाही तर एक मराठा म्हणून नाही तर मी इथे शेतकरी म्हणून आलेलो आहो. हा फार मोठी गोष्ट आहे. आणि मला आता एका पत्रकारानं फोन केला, आता विचारलंय का तुम्ही आता तुमच्या आंदोलनाला वेगळी दिशा भेटणार? बिलकुल भेटणार नाही. एखाद्या मोठ्या माणसाचा कार्यक्रम असला तर मग सगळेच विरोधक तिथे साधेकरण जात, तेलवीत जातं, लग्नात जातं, मरणात जातं, मग तिथं अडचणी येत नाही. सर्व पक्षाने आले तर शेतकरी म्हणून सर्वजणांनी एकत्र यायला काय पाहिजे, ते मोठे पण पाहिजे. जसा माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्या असताना सुद्धा, कमी अनुभव असताना सुद्धा हे सगळे शेतकरी नेते एकत्र आले का नाही आले हे त्यांचं मोठे पण हे सगळे आमचं नाही तर हे सगळे नेते एकत्र आले म्हणून ते शक्य झाले. म्हणून लक्षात घ्या का हा मोठेपणा स्वीकारासाठी सुद्धा खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय कधी कधी कमीपणातून मोठेपण सिद्ध होत असतं आणि ते खरं तर जरांगे पाटील साहेबांनी ते दाखवलं आहे. आमच्या नेत्यांनी पण अजितदादा नवले असत, राजेशी शेट्टी असतात, वामनराव चटक असते, आमचे विजय जांभे असतील, तुमचे प्रकाशजी भोरे असेल, उत्तर आम्ही बरोबर असेल. आम्ही या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणूनच राहिलो आहे. त्याच्यामुळे या मोठ्या नेत्यांसाठी एकदा आपण काढा वगैरे कारण जर या मोठबांधणीमध्ये एकत्र आले नसते तर हे शेतकरी नेते एकत्र दिसले नसते. या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश आहे. एका आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला तुमची वज्रमुख दिसेल आणि आत्महत्या करता करता तो थांबला तरी ते पुण्य आपल्या पत्री येणार आहे. म्हणून आंदोलनात काही गोष्टी नाही भेटल्या तर काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहत असतात. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. एकदा ही वज्रमुख उभी झाली का आता याच्यातून एक चांगलं भविष्य शेतकऱ्याच्या आंदोलनाचं निश्चितच उभं राहील. ह्या सुद्धा त्याच्यातून अपेक्षा. मीडियाने सुद्धा फार चांगला आम्हाला प्रतिसाद दिला. खूप व्यवस्थित त्यांनी भारतभर महाराष्ट्रभर हे आंदोलन पोहोचवलं, लोकांच्या मनापर्यंत दिलं. आता वरचा देव पावला, खालचा देव पावते का नाही पावला हे आपल्याला होऊ शकतं. कधी कधी आंदोलनात आपण जिंकतो आहात, कधी कधी हरतही असतो. आपण शरद जोशीचं एक वाक्य फार महत्वाचं, कधी एखादा निर्णय झाला का त्याचे 10 विरोधी तयार होत असतात आणि चांगला निर्णय कधी कधी आपल्याला विरोधात वाटत असतो.
असं बऱ्याच आंदोलकाच्या बाबतीत नेहमीच होताना आपण पाहिलं. पण आंदोलन करतोय हे फार महत्वाचं असतं. निर्णय कमी जास्त होतातच, कुणाची आवश्यक. छत्रपतीच्या काळात एखादा निर्णय चुकतोय, जसं आपण गाडी चालवताना इकडे जाऊ का तिकडे जा, थोडासा चुकला का अपघात होता. पण त्याची आपण नेहमी आपण पाहिजे का त्याची खबरदारी आपण घेणं गरजेचं असतं. होऊ शकतं गाडीने एखादा निर्णय करतो, सगळ्याच कार्यकर्त्याने पटणं असं नाही होत. आता त्याने त्याच्या दिमागातून आलेला विचार असतं, त्याला असं वाटतं का नाही असं केलं तर हे बरं झालं असतं, तसं केलं असतं बरं झालं असतं. तर याला मी फार महत्व नसते. आपली प्रामाणिकता त्या आंदोलनाबाबत त्याबाबत असणं गरजेचं आहे. तुम्ही निर्णय चुकला म्हणजे तुमचं आयुष्य चुकलं फार. तुम्ही काय बेमानी केली लोकांसोबत असं होऊ शकत नाही. आम्ही त्या मुद्द्यासोबत प्रामाणिक असलो पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. कर्जमुक्तीचा धागा जो या ताईनं आम्हाला बांधला, जे काही पदर फाडून जे आमच्याला मंगळाला जे बंधन बांधलं, ते बंधन, त्या बंधनासाठी बच्चू कडू मरायला सुद्धा तयार राहील, हे तुम्हाला सांगता आहे. काही काळ कमी जास्त होऊ शकते मान्य आहे, पण आंदोलन उभं करायला काही फार मोठी गोष्ट नाही. आता आपण सगळे तयारीचे पक्के पट्टे झालो आहे. त्याच्यानं आता आपल्या मंडळातलं आंदोलन धोक्यात गेलेलं आहे. त्याच्यानं त्या आंदोलनाची तयारी ही फार मोठा विषय आपल्यासाठी राहिला नाही. आणि तुम्ही सगळे समजदार आहात. आपण हे शिवूनच येऊ नाही हे भेटलं तर आंदोलन करायला आपल्याला काही कोणाची परवानगी पाहिजे का? काही कोणाची परवानगीची गरज नाही आहे. त्याच्यानं आज मनोज दादा इथं आले, आम्हालाही बरं वाटलं. आम्ही ओबीसी नेत्यांनाही यावं अशा अपेक्षा होत्या. ते नाही आले तर त्यांचा प्रश्न आहे. ते नाही आले म्हणून ते वाईट आहे असंही आम्हाला म्हणायचं नाही. ते आम्ही असं म्हणू शकणार नाही. माझा शेतकरी सगळ्या जातीचा आहे, सगळ्या धर्माचा, तो सगळ्या पार्टीचा आहे, गटातटात आहे. आणि तो शेतकरी म्हणून उभा राहत नाही हे आतापर्यंत आयुष्याचं दुःख आहे. तो शेतकरी म्हणून उभा राहिला पाहिजे. ज्या पद्धतीनं सगळ्या नेत्यांनी विचार केला, मनोजदादांनी आज विचार केला का मी जरी एका मराठासाठी लढत असतो तरी सुद्धा माझा मराठा सुद्धा शेतकरी आहे आणि ओबीसी हा शेतकरी दुखी आहे, एवढं समजून ते इथं येणं ही फार मोठी गोष्ट आहे. मला वाटतं त्यांनी सुद्धा येणाऱ्या लढ्यामध्ये आपण निश्चितच पुढची बैठक आपण घेऊ, कशा पद्धतीनं लढता आलं पाहिजे. उद्याचं आंदोलन लय लोक आहे, ते कुठं करायचं काय करायचं ते मिटिंग नंतर आपण लगेच, कारण आज 10 मंगल कार्यालयात आपले कार्यकर्ते बसलेले आहेत. आपण शिफ्ट केलेलं आहे. बैठक झाल्यानंतर पुन्हा 11-12 वाजता आपण इथे येऊ आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू. धन्यवाद. जय हिंद. आजच्या या आंदोलनासाठी मनोजदादा जरांगे पाटील आले आणि त्यांनी एक प्रकारे शेतकरी आंदोलनाला पाठबळ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने विशेषतः बच्चू भाऊ आहेत, राजू शेट्टी साहेब